जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे शब्द ऐकले की अंगावर शहारे येतात। राज साहेबांच्या कणखर आवाजात आणि या शब्दांनी हा टीजर सुरू होतो। आणि या टीजर बद्दल म्हणायचं राहावं तर हा टीजर एक नंबर चित्रपटाचं नाव। विनोद थोडा फसलाय माझा, शिकतोय। आपण जसं चित्रपटाचं नाव आहे तसंच टीजर सुद्धा एक नंबर आहे। तुमचा भाव तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलाय आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूवर। आणि आज आपण डिस्कस करणार आहोत एक नंबर या चित्रपटाच्या टीजरवर। आता या व्हिडिओमध्ये मला हा टीजर कसा वाटला आणि चित्रपटाची स्टोरी काय असू शकते, हा टीजर पाहिल्यावर जे मला वाटतं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो, जे जबरदस्त कणखर आवाज आणि ते शब्द ऐकल्यावर अंगावर शहारे येतात आणि तसंच ह्या टीजरची सुरुवात झाली। अंगावर शहारे आले आणि तिकडेच वाटलं की भाई काहीतरी चांगलं होतंय। त्यानंतर आपल्याला गोळी मारण्याचा आवाज येतो आणि आपल्याला फास्ट कट्स दिसतात। आता कट्स मध्ये जास्त तर काही समजलं नाही, पण काही ऍक्शन सिक्वेन्सेस आपल्याला दिसतात। त्या चित्रपटात चांगलं ऍक्शन असणार आहे हे आपल्याला त्या छोट्या छोट्या सिक्वेन्सेस मधून कळतं। आता टीजर आहे तर आपण जास्त या टीजर बद्दल काय बोलू शकत नाही, पण ओव्हरऑल जे फास्ट कट्स होते त्याप्रमाणे चित्रपटातले ऍक्शन, लोकेशन, कलर्स हे सगळं चांगलं वाटतंय। आणि सोने पे सुहागा म्हणजे अजय अतुल या चित्रपटाला म्युझिक देतात। जेव्हा केव्हा अजय अतुल यांचं नाव मी पोस्टरवर बघतो ना किंवा फिल्मच्या क्रेडिट्स मध्ये बघतो ना, तेव्हा म्युझिकचं टेन्शन मी सोडून देतो, कारण त्यांचं म्युझिक म्हणजे चांगलंच असणार हे आपल्याला माहितीच आहे। टीजर मध्ये जितकाही बीजीएम होता तो सुंदर होता। आता चित्रपटाचा जेव्हा पोस्टर आला होता त्यावेळी जो एक मागे फोटो आहे तो राज साहेबांचा फोटो हे मला माहिती नव्हतं। मला वाटतं तो अमिताभ बच्चन यांचा फोटो आहे की काय किंवा कुठला दुसरा कोणाचा तरी फोटो आहे की काय, पण चित्रपटाचा टीजर आल्यावर मला कळलं की तो राज साहेबांचा फोटो आहे। म्हणजे चित्रपटाच्या स्टोरी बरोबर राज साहेबांचं एक मोठं कनेक्शन असणार आहे। सो आता या चित्रपटाची स्टोरी काय असू शकते, या टीजरवरून मला काय वाटतं हे आपण आता डिस्कस करणार आहोत। आता जी काही मी स्टोरी सांगणार आहे हे फक्त मला वाटतं आणि मी टीजर मधून फक्त गेस करतोय, असं नाही की ही स्टोरी असणार आहे। माफ करा हा व्हिडिओ मी मध्ये थांबवतोय, पण तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट या व्हिडिओला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो। सो नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ। सगळ्यात पहिले एक सभाचा सिक्वेन्स आहे। तिकडे राजसाहेब ठाकरे आपलं जे भाषण आहे ते देत आहेत आणि त्यानंतर आपल्याला गन शॉटचा आवाज येतो। सो मला असं वाटतं की कोणीतरी राजसाहेबांना गोळी मारली आणि जो आपला मेन हिरो आहे राजसाहेबांचा एक कार्यकर्ता असू शकतो जो या गोष्टीचा बदला घेईल। हे सगळं मला का वाटतं याचं कारण म्हणजे टीजरच्या एंडला एक डायलॉग आहे, चुकून जर काही बरा वाईट झाला ना तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल। आता जर राज साहेबांना चुकून काय बरा वाईट झाला तर महाराष्ट्र कसा पेटेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की जो स्टार्टिंगचा सिक्वेन्स आहे गन शॉटवाला, तिकडे राज साहेबांना कोणीतरी गोळी मारली आणि आपला जो मेन कॅरेक्टर आहे तो त्यांचा कार्यकर्ता असू शकतो। आता या टीजरच्या मध्ये आपला जो मेन कॅरेक्टर आहे त्याचा सुद्धा एक डायलॉग आहे की आता मी नसतो ऐकत राज साहेब, मी प्रताप आहे प्रताप। तर त्याच्यावरून असं मला वाटतं की ते रिव्हेंज घेतील आणि तसा काहीतरी एक स्टोरी असणार आहे। हे फक्त माझं एक गेस आहे। हा चित्रपट प्रोड्यूस करते तेजस्विनी पंडित, हो त्याच ऍक्टर, आणि याआधी सुद्धा त्यांनी काही मराठी फिल्म्स बांबू सारख्या प्रोड्यूस केल्यात। सो एक मुलाखत देताना त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक चांगली स्टोरी हवी असते, त्यांचा प्रेफरन्स स्टोरीचा असतो आणि चित्रपटाची स्टोरी त्यांना नक्कीच आवडेल असं त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलंय। आणि झी स्टुडिओ त्या चित्रपटाला डिस्ट्रीब्यूट करणार। या झी स्टुडिओचं एक चांगला बॅकिंग असतं, चित्रपट चांगला असतो अशी आपल्याला आशा असते, कारण याआधी झी स्टुडिओचे जितकेही पिक्चर होते ते चांगले होते। आता या चित्रपटाचे डिरेक्टर त्यांनी व्हेंटिलेटर नावाचा जो मराठी चित्रपट होता, जो एक ओव्हरऑल ड्रामा कॉमेडी टाईपचा फिल्म होता, त्याला त्यांनी डिरेक्ट केलाय। ओव्हरऑल तो चित्रपट सुद्धा चांगला होता, पण या चित्रपटाचा झोन थोडा वेगळा आहे, पण ओव्हरऑल एक चांगला कॉन्फिडन्स आहे। डिरेक्टर चांगले आहेत, याआधी चांगल्या चित्रपटांवर काम केलंय आणि ओव्हरऑल टीजर सुद्धा चांगला वाटतोय, म्हणून या चित्रपटाकडून एक चांगली आशा आहे आणि मी या चित्रपटासाठी नक्कीच एक्साइटेड। चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बघणार आहात की नाही, कसा वाटलं तुम्हाला टीजर, सगळं कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तुमचं एक कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।